ते पण 2 दिवस पण नाही, काल संध्याकाळी ठेवलं होतं. तर हे बघा पाणी दिसत असेल तुम्हाला किती सुटलं आहे त्याला. त्याचे भरपूर प्रकार आहेत कोकम सरबत बनवायचे. तर त्यातला आता एक दुसरा एक नवीन प्रकार आम्ही बघितलेला आहे. तर तोच ट्राय करायचा आम्ही बघणार आहे. तर तो ट्राय करायचा बघणार आहे आम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत कोकम सरबत. तर सगळ्यात पहिला आधी तुम्हाला दाखवणार आहे कोकम सरबत कसं बनतं ते, म्हणजे त्याची फळं. त्याची फळं बऱ्याच जणांना माहिती नसतील. तर हे बघा, हे आहे कोकम सरबत बनवण्याचं फळ. त्याला आमच्या इथे रातांबा म्हणतात. तर हे असे लाल लाल असतं आणि त्याच्या आतमध्ये अशा पांढरट अशा बिया असतात, त्या पण गोड गोड लागतात. तर हे असं असं ह्याचं फळ, रातांब्याचं कोकम सरबतचं. तर ते आपण आता फोडणार आहोत आणि त्याचं कोकम सरबत बनवणार आहोत. तर ह्याच्या तशा बघायचं गेलं तर भरपूर प्रकार आहेत बनवायचे, पण त्यातला एक मुख्य म्हणजे इथे असे कापून त्या बिया बाहेर काढून आणि त्याच्या आतमध्ये साखर भरायची आणि ती उन्हात ठेवायची अशी. ती एक पद्धत आहे आणि दुसरी म्हणजे त्याच्या बिया काढून त्याचे तुकडे करून ते आता आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे रातांब्याचं फळ, मगाशी दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यावरती हा असतो देठ. तो देठ असा काढून टाकायचा. पूर्ण पूर्ण काढून टाकल्यावर हा असा दिसतो फळ. आणि नंतर मग त्याला असं फोडायचं. फोडलात की हे बघा, अशा बिया येतात त्याच्या बाहेर, पांढऱ्या पांढऱ्या ह्या बिया आहेत त्याच्या. त्या बिया एक अशा भांड्यात टाकून घ्यायच्या, वेगळ्या बाजूला काढून. आणि ही अशी फळं तिचे तुकडे करून घ्यायचे आणि ते एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे. तर हे बघा, तर हे असे तर हे बघा, हे असे तुकडे करून घ्यायचे आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे. ते बघा ना, पडलं. दे 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 अंगावर पडलं सगळं. हा, ते बिया ह्याच्यात टाक. काय बिया बाजूला टाकायच्या अशा. तर हे बघा, हे असे करून घ्यायचे आणि एका सुक्या कोरड्या भांड्यात काढून घ्यायचे असे. तर मित्रांनो, हे बघा, हे अशा एका भांड्यात टाकून घ्याव्या, साठवून घ्याव्या आधी. तर हे बघा, एवढे आपण आता रातांबे आणलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या फोड्या करायच्या आहेत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, हे बघा, आता ही कोकमाची सालं आता काढून झालेली आहेत. हे बघा, कोकमाची सालं काढून झालेली आहेत आता. आणि ह्या काढलेल्या आहेत बिया. तर ह्या बियानं सुटलंय पाणी. ते पाणी म्हणजे काय माहिती असेल तुम्हाला, तर मच्छी बिच्छीमध्ये टाकतात ना, आगाळ, कोकमाचा आगाळ म्हणतात ना, ते हे आहे. तर ह्या बियांपासून ते आगाळ बनतं. तर ह्या बिया अशा नितळशा ठेवल्या की थोड्या वेळाने ते पाणी सुटत राहील त्याला, आणि ते पाणी गाळून मग त्याचं आगळ बनवून ठेवायचं बॉटलात भरून, की ते मच्छी बिच्छीत वापरता येतं. आणि ह्याचं बनवणार आहोत आपण आता कोकम सरबत. तर मित्रांनो, हे बघा, हे लागणार आहे आता साहित्य. तर साहित्यात लागणार आहे पहिलं कोकमाची सालं, आणि दुसरं म्हणजे हे मीठ, आणि हे साखर, आणि एक बरणी. काचीची असेल तर चांगली, नाहीतर ही अशी प्लास्टिकची पण चालेल. आता ही काचीची आहे पण ती छोटी आहे, त्याच्यामुळं याच्यात कमी बसेल म्हणून प्लास्टिकची वापरत आहेत. तर प्रमाण म्हणजे ह्याचं, हे समजा 1 किलो असेल तर साखर ही 2 किलो हवी. तर आता ही 1 किलोपेक्षा पण कमी आहेत. तर आता आम्ही ही साखर 1 किलो वापरत आहेत. ही अर्धा 1 किलोची असतील, ती थोडीच भेटली. तर अर्धा म्हणजे 1 किलोची साखर वापरा, म्हणजे दुपटीनं थोडं प्रमाण हवं. तर आता आपण टाकूया ह्या बरणीमध्ये. तर मित्रांनो, आता सुरू करूया. तर हे बघा, ही साखर टाकूया थोडीशी आधी आतमध्ये. हे बघा,
साखर टाकून नंतर मग ही सालं थोडीशी टाकूया. तर हे बघा, ती टाकून झाली ना कोकमाची सालं, की त्याच्यावर परत ही अशी साखर पेरायची आणि त्याच्यावर हे थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा, हे असं. आणि परत तसंच ही सालं टाकायची वरती, अशी सालं टाकायची आणि त्याच्यात परत हे असं साखर, थोडीशी मीठ, तर मित्रांनो हे बघा, हे आता एक बरणी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आता ही दुसरी भरायला घ्यायला. तर मित्रांनो हे बघा, हे अशा प्रकारे आता ही एक आणि ही एक अशा 2 बरण्या तयार झालेल्या आहेत आपल्या कोकम सरबतच्या. आणि फक्त काय करायचं आहे, हे 7-8 दिवस म्हणजे जवळजवळ 9-10 दिवस तरी असंच ठेवायचं ह्याच्यात हे करून बरणीत. पण दिवसातून 1-2 वेळा हे असं रोज हे करायचं, म्हणजे असं ढवळायचं. त्याच्यामुळे कसं त्याच्यातलं रस आहे ते त्याच्यात मिक्स होईल. तर हे बघा, हे आता थोडं थोडं दिसतंय ह्याच्यात साखर मिक्स होताना. कॅमेरा तेवढी दिसत नाही, पण ह्याच्यात थोडी थोडी अशी ही झालेली आहे साखर. तर असं दिवसातून 2-3 वेळा असं ढवळलात ना, की 9-10 दिवसात उन्हाबिन्हात ठेवायची गरज नाही. डायरेक्ट 9-10 दिवसात ही पूर्ण अशी वितळून जाईल साखर आणि कोकम सरबत तयार होईल. मग ते झालं पूर्ण, की हे एका ह्याच्यात चाळणीतून गाळून घ्यायचं पूर्ण वितळलेलं. आणि कोकम दुसरी म्हणजे उन्हाबिन्हात सुकायला घालायची, की ती गोड कोकम होतं ते तयार होईल आणि हे आपलं कोकम सरबत तयार होईल. तर मित्रांनो आजचा दिवस आहे दुसरा आणि तुम्ही बघू शकता, हे बघा, हे कालच आपण ठेवलेलं आहे संध्याकाळवर. आणि हे बघा किती पाणी सुटलं आहे त्याला. आणि ही साखर खालची दिसते ती तळाची वितळायची अजून, तरी ती उतळायला थोडे दिवस जातील. तरी पण 2 दिवस पण नाही, काल संध्याकाळी ठेवलं होतं. तर हे बघा पाणी दिसत असेल तुम्हाला किती सुटलं आहे त्याला. तर मित्रांनो अशा प्रकारे आता 9 दिवस झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता, हे बघा सरबत म्हणजे तयार झालं आहे त्याच्यात. हे बघा, हा दुसरा आहे बरणी. ते आपण ह्या गाळणी गाळून घेणार आहोत. तर टोप आणि अशी गाळणी आणलेली आहे, त्याच्यात आपण गाळून घेणार आहोत ते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता, हे बघा, हे आहे कोकम, गोड कोकम. आणि हे आपलं मेन कोकम सरबत पहिल्या धारीचं, एकदम प्युअर लाल लाल एकदम आहे बघा कसं. तर मित्रांनो ही कोकम सरबतची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत आपली काळजी घ्या.
धन्यवाद.